शेतकरी मित्रांनो, तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल का? आपण आज एका अशा पिकाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत ज्याचा प्रति क्विंटल भाव 20 ते 25 हजार रुपये आहे, ज्याचं एकरी उत्पन्न 5 ते 7 क्विंटल आहे। दुसरी गोष्ट अशी की या पिकाला कोणत्याही प्रकारचं जनावर खात नाही, म्हणजेच काय तर गाई म्हशी शेळ्या तुम्ही या पिकात सोडून दिल्या तर त्या पिकाकडे पाहतही नाहीत। तिसरी गोष्ट काय, या पिकावर कोणत्याही प्रकारचा रोग पडत नाही। आणि चौथी गोष्ट काय, एका वर्षामध्ये दोनदा तुम्ही हे पीक घेऊ शकता। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आपल्या शेती एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका गावामध्ये जिथं एका शेतकऱ्याने एक नवीनच पीक घेतलेलं आहे ज्याचं नाव चिया आहे। तर या चिया पिकाबद्दल आपण पूर्णपणे आज माहिती घेणार आहोत। मी तुम्हाला याची पूर्ण माहिती सांगणार आहे। तर चालू करूया पहिल्यापासून। हे पीक वर्षातून दोनदा घेतलं जातं, म्हणजेच काय खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये या पिकाची पेरणी तुम्ही करू शकता। सर्वात महत्त्वाची बाब, हे पीक पेरत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या याच्यासोबत खत टाकण्याची गरज नाही। टाकलं तर योग्यच आहे, परंतु टाकण्याची गरज नाही। आणि दुसरी गोष्ट अशी, प्रति एकरी तुम्हाला याचं बियाणं जे लागणार आहे ते फक्त लागणार आहे 2 किलो। 2 किलो बियाणं लागणार आहे आणि त्या 2 किलो बियाणामधून तुम्हाला प्रति एकरी याचं उत्पन्न निघणार आहे 5 ते 7 क्विंटल। दुसरी गोष्ट, मी तुम्हाला पहिलेच व्हिडिओच्या इंट्रोमध्ये सांगत असताना सांगितलं होतं की या पिकाचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव 20 ते 25 हजार प्रति क्विंटल आहे। आणि मला वाटतं बीड जिल्ह्यामधला हा पहिलाच प्रयोग आहे। त्या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेत असताना त्यांना आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही हे पीक घेऊ शकता आणि तुमच्या उत्पन्नाचा सोर्स वाढवू शकता। तर मुख्यतः या पिकाची लागवड वर्षातून दोनदा केली जाते, म्हणजेच काय हे पीक वर्षातून दोनदा घेतलं जातं। पहिल्यांदा जून जुलैमध्ये याची पेरणी केली जाते। हे पीक 110 ते 120 दिवसामध्ये पूर्णपणे शेतीच्या बाहेर येतं, म्हणजेच काढून होते। दुसरं, ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये पुन्हा या पिकाची एकदा लागवड केली जाते। वर्षातून दोनदा हे पीक घेतलं जातं आणि एकदम सोपी पद्धत आहे। सोपी पद्धत म्हणजे काय की ज्यावेळेस आपण हे पीक जमिनीमध्ये टाकतोय किंवा पेरतोय त्याच्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे याला कोणत्याही प्रकारचा याच्यावर रोग पडत नाही, याला कोणत्याही प्रकारचं जनावर खात नाही। आता काल ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो, पाहणी पहिल्यांदा केली सकाळी आम्ही याची, त्यावेळेस याच्यामध्ये शेळ्या सोडल्या होत्या। याच्यातल्या ना शेळी ना गाय ना जनावर कोणत्याही प्रकारचं याला खात नाही। दुसरी गोष्ट की 4 महिन्याच्या आतमध्ये हे पीक निघतंय, म्हणजे वर्षातून तुम्ही 2 वेळेस हे पीक घेऊ शकता। याचा बाजारभाव तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे 20 ते 25 हजार रुपये प्रति क्विंटल असणार आहे। आणि दुसरी गोष्ट की याची जी बाजारपेठ असणार आहे ही बाजारपेठ आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे आणि वाशिम, मुख्यतः पहिल्यांदा वाशिममध्ये होती, पण आता 1 वर्षापासून पुण्यामध्ये सुद्धा हे पिकाची बाजारपेठ भरते आहे। आता तुम्ही म्हणाल चिया म्हणजे काय नेमकं, तर याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो। हे बघा, हे चिया पीक असं दिसतंय। याची पाश्चिमात्य देशामध्ये याची जास्त मागणी आहे। तिकडे याला 30 ते 40 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे। याचा असं असते की जेवढा याचा कलर जेवढा काळा असेल, या बियाचा काळा असेल तेवढे जास्त याला मागणी किंवा भाव जास्त आहे। जर पिवळा पडला तर थोडं कदाचित कमी मागणी येते। आता दुसरी गोष्ट काय की याचा उपयोग कशासाठी होतो, एवढा भाव याला का, याचा उपयोग याच्यासाठी होतो, हे आहे तेलबिया। याच्यातून तेल काढलं जातं आणि याचा उपयोग फिटनेस इंडस्ट्री आणि मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त केला जातो, त्याच्यामुळे याला सर्वात जास्त भाव आहे। आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता, आपण ज्या प्लॉटमध्ये सध्या उभा आहोत इथल्या शेतकऱ्यानं इथं 2 ते 2.5 एकरामध्ये याची पेरणी केलेली आहे पूर्णपणे। त्यामुळं या पिकाबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल किंवा या पीक तुम्हाला तुमच्या शेतात घ्यायचं असेल, तर तुम्हाला जर हे बी किंवा सीड्स हवे असतील तर मी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। त्या शेतकऱ्याशी तुमचा कॉन्टॅक्ट होऊन जाईल आणि तुम्हाला योग्य दरामध्ये तुम्हाला ते सीड्स मिळून जातील। आणि पुढच्या वेळी ज्यावेळेस येणाऱ्या जून असेल किंवा येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुम्ही हे पीक घेऊ शकता। आणि पारंपरिक शेती न करता थोडंसं आधुनिकतेकडे जाऊन तुम्ही हे पीक घेऊन तुमचा प्रति क्विंटलचा भाव 20 ते 25 हजारापर्यंत वाढवू शकता। धन्यवाद।